याचा अनुभव फक्त काही लोकांना येतो. भोळ्याच्या गठ्ठ्या गठ्ठे देतात बिचाऱ्या, मोठ्या मनाच्या असतात स्त्रिया. तुम्ही स्त्रियांना मागायचं सोडून दिलं, माणसाला काय माग? त्यांचं नाव काय? तीळ आणि तूप. ते काय देऊ शकतील तुम्हाला? खरीच भूक लागली असली तर जा आणि अनुभव घ्या. अरे लाडू करंजात काय, पुरणाची पोळी, वडे, भजे, कुरडाया, पापड, पंचामृत, काय तोंडाला पाणी सुटलं. तसेच पळाले हो. आले त्या यज्ञशाळेच्या जवळ, पाठीमागे महिला मंडळाचा आवाज येऊच लागला. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणार. स्वयंपाकघरात पहिल्या बायका काहीतरी बडबड करायच्या. बडबड करायच्या म्हणजे काहीतरी म्हणायच्या. विष्णू सहस्रनाम म्हणा, 11वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, काहीतरी म्हणायचं चालू होत. एक तिकडे गेले, मावशी, अ गोदावरी मावशी. पहिले नावं ठरलेले असायचे, सखूबाई, गोदावरीबाई, यमुनाबाई, कावेरीबाई, जेवढ्या नद्या तेवढ्या सगळ्या यायच्या. आल्या बघुळा काकी आल्या बाहेर. अरे बाळ कुठे असता? इथेच असतो जंगलामध्ये आम्ही. पण काय सांगा म्हणाले, फार वाईट परिस्थिती. काय झालं? आपला कृष्ण गडबडा लोळायला लागला. काय झालं? काय झालं? भूक. असं का? आणि त्याला एकट्याला नाही, आम्हाला सगळ्यांनाच लागली. बरं बरं, थांबा. त्या आत गेल्या आणि सगळ्या आपल्या सहकारी असणाऱ्या महिलांना विचारलं, का काय करायचं आपण सर्वांनी आता? कृष्णाला भूक लागली म्हणे, त्याच्या मित्रांना भूक लागली, स्वयंपाक सगळं तयार आहे, पण आता 5:30 वाजता नैवेद्य द्यायचा. थोडं सांगून सवरून 6 वाजवता येतील, पण त्या पुढे गेले ना तर तुला माहिती आहे म्हणाले, पहिले नवरे फार अवघड होते. वेळेवर नैवेद्य गेला नाही ना, एवढाले पंचपात्र असायचे शांताराम, पावशेर वजनाचे. झाला का नैवेद्य? काय करत होती इतक्या वेळ? प्रयोग करून पाहू नका, गंमत सांगतो मग पुढे जाऊ आपण. असे कोणाचा पण कोणी प्रयोग केला की फार भानगड होतो. एका गावात एक गंमत सांगतो, सांगितली आज सकाळपासून, सांगून टाकू. एका गावात कशाला, पेशव्याच्या काळाची गोष्ट सांगतो. आपल्याला सगळ्यांना नाव माहिती आहे, पेशवे साहेब, नानासाहेब पेशवे. काय जेव्हा काही युद्ध आरामशीर असायचे, शौकीन होते. स्नान करायला बसले की आनंदाने स्नान करायचं. त्यांची पत्नी येऊन साबण घे म्हणला म्हणे, काय घे. मध्येच पेशव्यांच्या मनात आलं तर एखाद दिवशी ते खाली तोंडात खाऊन यायचे, तोंडात पाणी घ्यायचे, आपल्या बायकोच्या अंगावर पिचकारी मारायचे. काय झालं होतं काय माहिती, लग्नाचा वाढदिवस असेल आपल्याला काय माहिती. त्यांच्या घरी पूजा करणारा एक ब्राह्मण होता, पूजा करणारा ब्राह्मण. बायको अतिशय खतरनाक, ब्राह्मणाची. त्या ब्राह्मणाने पाहिलं की काय वैभव भोगतात नानासाहेब पेशवे, आणि काय बायकोवर प्रेम आहे. बायको तरी किती सहनशील आहे. पिचकारी मारली की बिचारी ती एक तोंडात घेते की याच्या तोंडावर मारते. आपण हा प्रयोग आपल्या घरी करून पाहू. ब्राह्मण सकाळी 5 वाजता आंघोळ करत होते. ब्राह्मणाला थंड बादलीवर पाणी घ्यायचं, आंघोळ अंगावर घ्यायचं, कोण त्याला गरम करून द्यायला लागलं. बायको उठत नव्हती 6 वाजेपर्यंत. करा तुम्ही चहा करा, मला आणून द्या, मग उठते. याने आवाज दिला, अगं ते माझा पंचा राहिला, आण बरं. त्या निमित्ताने ती आली. बिचार तुम्हाला रोज घेता येत नाही का? विसरले कसे तुम्ही? थोडा वेळ पडू देत नाही, सकाळच्या वेळेला साखर झोप लागते माणसाला. पंचा आणून ठेव. त्यांनी पाहिलं की जरा तापलेली गाडी दबल्या. म्हणा अगं तांब्या राहिला, हा तांब्या, तुम्हाला तांब्या घेता येत नाही का? काय कधी सुधारणार ते सुधरू. आता मी आहे म्हणून तुमचा प्रपंच आहे, काय झालं असतं.
म्हटलं अजूनही शांत होत नाही, पण आता हिला शांत करू आपण. ह्याने तोंडात खाली खाल्लेली होती. बायको तांब्या आणेपर्यंत तोंडात पाणी घेतलं, मारली पिचकारी. तिच्या हातात तांब्याच होता, फाडकन फेकून मारला. ती काय अक्कल आहे का? काही वयाची सोय आहे? पेशवेच करू झाले, आपण कशाला भानगडी? डोक्याला पट्टी लागली. पेशवेने विचारलं का काय झालं? माझी शपथ आहे, काय झालं ते सांगा. तुम्हाला डॉक्टरकडे नेऊ का? अहो म्हणले डॉक्टर का? घरचं ट्रॅक्टर आमच्या अंगावर पडलं. एकंदरीत त्या काळचे ब्राह्मण वेळेवर सगळं लागायचं. त्यांना नैवेद्याचा मंत्र म्हणला ना, मग नैवेद्य हजर पाहिजे. तुम्ही आधी सांगा की बुवा 1 तास वेळ आहे, काही सुक्त म्हणता येतात, काही इंद्रियम वाफित काहीतरी म्हणता येतं ना. पण वेळेवर नाही आले तर चिडून जातात. ते म्हणलं मग काय करायचं? आपला काही हा स्वयंपाकातलं काहीही दिलं तरी पुन्हा नैवेद्याला चालतो का स्वयंपाक? हा पुन्हा स्वयंपाक करावं लागेल. म्हणले करू, पण म्हणले इतका वेळ गेला तर जाऊ दे. आपण ते किती मार बसेल आपल्याला. हे पहा, लग्न झाल्यापासून कमी मार खाल्ला का? त्याचे भूषण असायचं त्याला. पहिल्या स्त्रियांचं सांगतो, ही खोच पडलेली आहे ना, यांनीच मारली. हे बा म्हणाले आयुष्य गेलं हे सगळं खाता खाता मार. एक दिवशी कृष्णासाठी खाऊ म्हणले, पण आपल्याला आज अहो तो तोंडाने मागतो ना आपल्याला, कृष्णम वंदे. त्याला उपाशी नाही ठेवायचं. काय होईल ते होईल आपलं. तो परमात्मा आहे समजल्यानंतर तो न दिसणाऱ्या देवाला पाणी फिरवून तीन तीनदा प्राणायाम होय पलीकडं, अपानायाम पलीकडं हो, असं करण्यापेक्षा तो मागतो तर जेव घाला. आणि काय सगळ्यांचं एकमत झालं. जेवढे पदार्थ केलेले होते ना, आज पुरणाचे पुरण केलेलं होतं, कुरडया, पापड, 16 भाज्या, 16 चटण्या, काय काय जितक्या बायका होत्या सगळ्यांनी आपल्या आपल्या डोक्यावर घेतलं. पापडाचंही टोपलं, भज्याचंही टोपलं, चालल्या. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम भजे. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम भजे. बोला अच्युतम. श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. अच्युतम जाणाऱ्या कोण होत्या? ब्राह्मणाच्या बायका. मग त्या गोविंद हरे गोपाल हरे म्हणतात का? जेवढं नाकातलं तेवढं स्वच्छ. अच्युतम केशवम रामना. सुसंस्कृत होत्या हो, पुष्कळच त्यांना पाठांतर असायचं. इथले टोपल्याचे टोपले आलेले आहेत. गोवर्धन पर्वतावर भगवान गोपाळकृष्ण दुरून पाहत होते. त्यांना हे सगळी यात्रा दिसली. टोपले टापले बहुगुणे जे काही होतं तसंच घेऊन आलेल्या. माहिती आहे की यांना सगळ्यांना घरी गेल्यावर त्यांच्या नवरे मारतील, रोडतील, शिव्या देतील, काय करतील काय नाही. पण बिचाऱ्या माझ्यासाठी आल्यात. बरं माझ्या मित्राबरोबर दिला असं चाललं नसतं का? पण त्यांचा केवढा माझ्याविषयी शुद्ध भाव की मला प्रत्यक्ष हाताने जेवू घालायसाठी. भगवान गोपाळ कृष्णाने विचार केला नाही, इतक्या उंच पर्वतावर त्या इतक्या लांब आल्यात ना, आता आपण खाली आलं पाहिजे. भगवंत पर्वताच्या पायथ्याशी आले, यमुना जवळ असेल अशा ठिकाणी. स्वागतम वो महाभागा हास्यताम करवा. हे मातांनो,
तुम्हाला नमस्कार करतो. इतक्या लांब कशाला आला? भूक तर लागली होती मला, माझ्या मित्रांना, पण तुम्ही माझ्या मित्रांना पाठवलं होतं, परण्यात बांधून दिलं असतं ना. अहो आम्हाला सवय आहे काय, रोज जे आलं ते एकत्र करून खायचं. नाही कृष्णा, आज सगळे स्वादिष्ट पदार्थ केले, प्रत्येकाची चव तुला समजली पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आलो. अरे बऱ्याच दिवसापासून मनामध्ये वासना आहे. म्हणे वासना भक्ती तुझी करावी, पण जमत नव्हतं रे. घर सोडायचं, तुझ्याकडे यायचं, जेवू घालायचं, किंवा तुला घरी जरी जेवायला बोलवायचं. पहिला काळ विचित्र होता. आजे सासू असायची 350 वर्षाची घरात. आपला सख्खा भाऊ जरी आलेला असेल, गावात उतरला, तरी त्या बाईची हिंमत नव्हती आपल्या भावाला जेवायला बोलवायची. आधी आजे सासू, मग सासू, मग चुलत सासू, सू सू करता करता भाऊ निघून जायचा. भाऊ निघून जायचा पण बोलवता येत नाही. वाईट परिस्थिती होती. मग कृष्णाला घरात बोलवायचं कसं, जेवू घालायचं कसं? आज आपण सगळं त्याला जेवू घालायचं म्हणून कृष्णा सगळं जेवढं तयार केलं तेवढं घेऊन आलो. ए मित्रांनो, पाहता काय, जा कर्दळीचे केळीचे चांगले मोठे मोठे पाहून आणा पानं. सगळे पक्वान्न वेगळे वेगळे खायचे. आज अजूनपर्यंत कधी खाल्ले नाही आपण. तो ओळख करून देतो. हा, त्याला पंचामृत म्हणतात, त्याला वाटली डाळ म्हणतात, त्याला हे म्हणतात, त्याला ते. अहो ऐकायला वेळ कोणाला आहे? दिसलं ते खाऊ वाटायला लागलं, दिसलं ते खाऊ वाटायला. सगळ्यांना पानं वाढले आणि बाकी पोटभर वाढलं सगळ्या गोपांना. आणि सगळं ताट आमच्या भगवान गोपाळ कृष्णापुढे ठेवलेलं आहे. आणि सगळ्या ज्या ब्राह्मण स्त्रिया मनामध्ये संकल्प होता जेवू घालायचा, त्या जवळ बसल्या. जेवी बास गुणा सख्या हरी, जेवी बास गुणा कृष्णनाथा, जेवी बा कृष्णनाथा. कालविले रे दूध भाता, कालविले रे दूध भाता, जेवी बा कृष्णनाथा. क्या बात है. इच्छा रहिता भोजन, इच्छा रहित भोजन, राम नाम अमृत पान, राम नाम अमृत पान. एक एक पक्वान कृष्णाला भरवत आहेत. काय इतकी हाऊस आणि इतकी त्यांचे उतावळेपणा आला होता त्यांच्या अंगात. कोणाच्या? या ब्राह्मण. सगळं स्वादिष्ट स्वयंपाक केला, पण गोदाका केलं, पूर्णाचा घास घातला ना की नर्मदा खाली आल्या पाहिजे. कृष्णा पंचामृत, आता पूर्णाची चव तर खाऊ दे त्याला. की दुसऱ्याने कृष्णा फळ भाजी 10-5 जमा झालेल्या बच बच तोंडात हात घालून खाऊ. आणि कृष्ण बिचारा प्रसन्न, खाऊ घाला काय घालाय. मला ते हा प्रसंग आठवला की माझी मुंजी आठवते. मुंजीत ते कोणतं जेवण असतं गुरुजी? हा, मातृभोजन. काय जमा होतात, अर्धा डझन आत्या, अर्धा डझन मावश्या, नात्यातल्या असलेल्या नसलेल्या सगळ्या. आणि ते असंच केलं. त्या बिचाराला संध्याकाळपर्यंत जेवायचं नसतं बरं का. अनुप्रवचनीय होम असतो, काय म्हणतात त्याला, बरोबर आहे? हा, तर त्या होमापर्यंत मुलाला जेवायचं नसतं, पोटभर जेवू दिलं पाहिजे. पण आत्या वेळेवर आलेली असते की मी तुला खाऊ घाल, घाल, आवडतं काय न आवडतं काय, बच बच तोंडात हात घालते. ते बिचारा रडायला रडकोंडी येतं लेकरू, 5-6 वर्षाचं लेकरू असतं. मला हाताने खाऊ द्या, मला हाताने. काय कृष्णाचे तेच हाल झाले. यांचं प्रेमाने खाऊ घालणं चालू आहे. पण तरीही देव जेवोनी बसले, देव जेवोनी ब्रह्मांड हे तृप्त झाले हो,
ब्रह्मांड हे तृप्त झाले देवा जेवून. आई मावशी इतकं सुंदर स्वादिष्ट स्वयंपाक कधी खायला मिळाला नाही. जेव्हा घरी जेवतो ना, काय तुमच्या स्वयंपाकाची चव सांगावं. अगदी आमच्या यशोदा माईसारखा स्वयंपाक आहे. काय कृष्णाचं प्रेम आहे यशोदेवर, का नसावं हो. अहो त्या कृष्णाला धरता धरता 50 वेळा गुडघे फुटले, 50 वेळा पाय अंगठा फुटला. कृष्ण पळत जातो, पुन्हा धरून आणायचं, पुन्हा मांडीवर बसवायचं, एक घास कृष्ण पळतो, यशोदाबाई मागे पळते. पायात पाय अडकतो, कधी ते लुगडं अडकतं, कधी पदर अडकतो, पुन्हा पडते, पुन्हा खाऊ घालते. हे सगळं कृष्णाला माहित होतं. माझ्या यशोदाबाई सारखाच स्वयंपाक आहे. म्हणजे फक्त जगामध्ये माझी आईच चांगलं करू शकते हा सिद्धांत आहे यशोदा गोपाळकृष्ण. आमचे एक मित्र होते. का स्वयंपाक कसं काय अगदी नाही कोणासारखं झालं, आमच्या मंडळीसारखा. त्याला मायेचं नावच यायचं नाही. आपण म्हणावं कारल्याची भाजी, अरे ही सोडा हो, आमच्या घरचे खाऊन पहा, काय सुंदर कारल्याची भाजी, ओळखू आलीच पाहिजे. पण भगवान गोपाळकृष्णाचं यशोदामाईवर एवढं प्रेम. माझ्या आईसारखा स्वयंपाक झाला बरं का. आता तुम्ही असं करा, आपल्या आपल्या घरी जा, वेळ संपत आलेली आहे. यज्ञाची वेळेवर नैवेद्य वाढला गेला पाहिजे ना. तुम्ही घरी जा आपल्या आपल्या. ब्राह्मणाच्या बायका भगवंताच्या पायावर पडायला देवा, आता कशाला घरी पाठवतो. आम्ही घरी गेलो ना, काही सांगता येत नाही रे. पाटा अंगावर पडणार आहे की वरवंट अंगावर पडणार आहे की तांब्या अंगावर येणार आहे की प्याला पंचारती काहीतरी अंगावर पडेल, पण आम्हाला घरी पाठवू नको. अरे तू पुतनासारख्या पापिणीला जर मस्तकावर हात ठेवल्याबरोबर दिव्य गती देऊ शकतो, आम्ही पुतणी इतक्या पापिणी आहे का? ठेव आमच्या मस्तकावर हात. आता आम्हाला या घरामध्ये, दारामध्ये, मुलामध्ये, पतीमध्ये कशात प्रेम राहिलेलं आहे. बस कृष्णम वंदे जगद्गुरुम पाठवून दे. सलौकता, समीपता, स्वरूपता कोणती तरी एक देऊन टाक. तू देऊ शकतो कृष्णा. हो हे सगळं खरं आहे. वेळेवर देईल ना मी, अजून वेळ आहे. मुलाची मुंज व्हायची ना तुमच्या. घरी जा कृष्णा, ते खरंच घरी जावं वाटत नाही. असू द्या, तुम्ही घरी जाऊन पहा, मग समजेल तुम्हाला. तुम्हाला कोणी मारणार नाही, कोणी जोडणार नाही, तुमचं कौतुक करतील. आणि तुमची ही कथा सांगितल्याशिवाय माझी कथा पूर्ण होणारच नाही. अभिवचन दिलं, जा आपल्या आपल्या घरी. माझा अवतार असा आहे की या अवतारात फक्त ऐकावं, माझ्यासारखं वागू नये. उद्या याच्यावर पाहू, आज एक झाला तर उद्याचं उद्या. गोपाल कृष्ण भगवान. 3 परिक्रमा घातल्या की सगळ्या ब्राह्मण स्त्रिया घरी चाललेल्या आहेत. पण त्यांना सुंदर सवय होती हो. चालायला सुरुवात झाली, अच्युतम केशव. काय आहे, आमचे तुकाराम महाराज म्हणाले, मला वाटलं हे असं काय करत होते वेड लागल्यासारखं. वेडच लागलं पाहिजे जीवाला. कशाचं? भगवंताच्या नामाचं. नाव घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली. चालता चालता भगवंताचं नाव तोंडात आलं ना, तर एक एक पाऊल उचलला तर एकेका यज्ञाचं फळ माणसाला मिळतं. पहा, हे सगळं त्या स्त्रियांना माहिती होतं. म्हणून नामस्मरण करीत करीत घरी आल्या. यमुनेवर आल्यावर सगळे भांडे घासून काढले. राधा काकी तुम्ही पुरण लावा, गोपिका काकी तुम्ही असं करा, भाजी करा, आणि तुम्ही असं करा, भजे तळणं तुम्हाला सोपं आहे, तुम्ही तळा. तुमच्या वयाच्या प्रमाणे तुम्ही पापड तळले तरी पुष्कळ झाले, म्हणजे थापड मिळणार नाही. सगळ्यांनी काय काय कामं करायचे वाटून घेतले. भांडे घासले, स्वयंपाकघरात नेऊन ठेवले, आणि ओले कपडे पिळून गुंडाळून आता स्वयंपाकाला लागायचं. आणि पाऊण तासात नैवेद्य दाखवायचा. म्हणून स्वयंपाकघरात आल्या. भांडे नेऊन किती वेळ झाला, घासून तिथं ठेवायला किती वेळ झाला, कपडे बदलायला किती वेळ लागतो. पूर्वीचा विचारतो, चटकन यायच्या बाहेर. येऊन पाहतात तर स्वयंपाकघरात जेवढे काही वरणापासून, भातापासून, पुरणाच्या पोळ्यापासून, पंचामृतापासून, पापड, वाटल्या डाळी, घाटल्या डाळी,
का आपण तर सगळे भांडे स्वच्छ घासून ठेवले. मग राधा काकी म्हणल्या, तुम्ही ऐकलं ना कृष्ण काय म्हणाला होता, तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. अगं मग हे कोणी केलं, कोणी का अष्टमा सिद्धी त्याच्या पायापाशी आहेत. एखादी कोणाही सिद्धीला पाठवलं असेल, अन्नपूर्णेला आज्ञा दिली असेल, आपल्याला काय करायचं, इथूनच नमस्कार करू, कृष्णा बाबा आमची लाज राखली रे तू, अशीच आयुष्यभर लाज राख आणि शेवटी तुझं रूप दिसू दे म्हणजे झालं बाबा. गोपाल कृष्ण बास. वेळ झाली. वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्य आज्यांच्यावरती संयुक्त. ब्राह्मणाची घंटी वाजू लागली नैवेद्यासाठी. आला नैवेद्य. नैवेद्य समर्पण झाला, आरती झाली, ब्राह्मण जेवायला बसले. काय सांगावा, पूर्णाच्या पोळीचं जेवण शांतारामजी लोक तोडू 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 खायला, तोडूनच खावं लागते ना पूर्णाची पोळी. ये म्हणून काकी सांगू लागले, यांनी आज किती पोळ्या खाल्ल्या? 7.5. आता वाढू नको, खाऊ दे, तुझ्या बापाचं काय झालं, खातात. तुला काय माहिती त्यांना डायबिटीज झाला. मी अर्ध्याच्या वर वाढत नाही, 7.5 पोळ्या वाढल्या आणि त्यांनी खाल्ल्या. अगं आमच्या यांना इतकी वाईट सवय कधी चांगलं म्हणणार नाही. पंचामृत वाढलं, हिंगच कमी पडला आणि 7.5 पोळ्या खाल्ल्या. अगं तुमच्या यांचं काय सांगती, आमच्या मालकाने 9 पोळ्या खाल्ल्या. पण पोळ्या कशा होत्या, पूर्वीच्या पोळ्या. आता काय सांगावं आपल्याला. यथेच्छ जेवले ना, जाऊ दे काय करायचं, आपल्या आपल्या घरी गेले सगळे. 2-3 दिवस गेल्यावर मग त्या यमुना काकीला दम नाही पडला. त्यांनी विचारलं का परवा तो स्वयंपाक कसा झाला. ते म्हणले मला त्यातच आश्चर्य वाटून लागलं, एवढा चांगला झाला कसा. पूर्णाची पोळी कोणी केली होती, तुम्हाला काय करायचं, चांगली एकदम छान झाली. अगं आयुष्यात तुझ्या हातच्याशिवाय पूर्णाची पोळी कोणाला खायला मिळेल. आणि तुझं पुरण म्हणजे काय, एक तर डाळिंब्या राहतात, लवकर हाटल्या जातात. मग पुन्हा त्याला चटकाण्यासाठी म्हणून वर ठेवते. ते इतकं पातळ होऊन जातं की पुन्हा लुगड्याची घडी काढा, त्याच्यावर धोत्राची घडी टाका, त्याच्यावर ते पुरण टाका, खालचे वर पदर करा, पदर काय तरी ते आळून येत नाही. पोळी करता येते, मग बेसन भाजत त्याच्यात टाका. काय तुझ्या स्वयंपाकात लाद आहे पाचाची. पण परवा 7.5 पोळ्या खाल्ल्या. म्हणून विचारलं कोणी केला होता स्वयंपाक. मी सांगितलं हे बा आमच्यापैकी कोणीच केलेलं नव्हतं. तुम्हाला आठवतं का ते गोपालचे बालक आले होते तुम्हाला काही मागायला. म्हणलं हो, काही दिलं की आमच्याजवळ काय. ते आमच्याकडे आले, मग आम्ही काय केलं, जेवढा स्वयंपाक केला होता तेवढा नेऊन सगळ्यांना तृप्त होईपर्यंत जेवू घातलं. आणि भांडे घासून आणून ठेवले हो आम्ही. कपडे बदलून येईपर्यंत पाहतो तर सगळे भांडे गच्च भरलेले. आम्ही करून ठेवल्या त्याच्या दुप्पट पोळ्या, आम्ही करून ठेवले त्याच्या दुप्पट पापड. कोणाला कमी पडायचं काम नाही. त्यामुळे त्याची चव जी होती ना ती अन्नपूर्णेच्या हातची होती. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. तिच्या हातचं ते चव असेल. म्हणाले पहा किती भाग्यवान आहात आपण स्त्रिया. सगळे ब्राह्मण एकत्र आले आणि म्हणायला लागले या स्त्रिया खरोखर अतिशय भाग्यवान आहेत. ना साम द्विजाती संस्कारः नाही न निवासो गुरौ अपि. या गुरुच्या घरी राहिल्यात का, यज्ञोपवीत संस्कार झालाय का, वेदाचा अभ्यास केलाय का, नाही. पण त्यांनी प्रेमाने श्रद्धेने भगवंताला जेवू घातलं आणि भगवंताला राबायला लावलं. अतिशय उच्च कोटीचा भक्त असेल तरच भगवंत राबतो. नाही आपल्याला माहिती आहे ना, आवडीने कावडीने आवडी कावडीनं पाणी भरलं हो कुठे, नाथांच्या घरी. अतिशय उच्च कोटीची भक्ती आम्हाला नाही करता आली. वेद शिकलो, शास्त्र शिकलो, पुराण शिकलो, आम्हाला नाही जमलं. पण या महिलांनी खरंच भाग्यवान आहेत या सगळ्या. असं वाटतं की त्यांनी ओळखलं, आपल्याला ओळखू आलं नाही. आपण जावं, शुद्ध पवमानाचा अभिषेक घालावा आणि त्याची क्षमा मागावी. पण आपण जाऊन जर त्या गवळ्याच्या पोराला पवमानाचा अभिषेक घातला तर त्याला समजेल
ज्या अर्थी याला अभिषेक घातला ब्राह्मणाने, त्या अर्थी हा दुसरा तिसरा कोणी नसून तो असला पाहिजे माझा नारायण, म्हणजे मला संपवण्यासाठी आलेला असला पाहिजे. आणि मग तो कंस आपल्या कृष्णाला त्रास देईल. अहो कृष्णाचं काय, कुठूनही तो आपली सेवा केलेली पाहतो ना. मग आपण असं करू, इथेच नमस्कार करू. गोपाल कृष्ण कंसाला बोनस लाईफ मिळणार. एकंदरीत सकाळी आपण पाहिलं तर माळीण जी बोरं विकत होती, फळं विकत होती, तिला जसं दर्शन दिलं, कृतार्थ केलं, तसं यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाच्या पत्न्यांनाही भगवंतांनी आपल्या स्वरूपाचं दर्शन दिलं. समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव आणि मी कोण आहे हे ओळखी आणून दिलं. पण योग माया समाव्रत, मायेचा पडदा. अहो काय मायेची ताकद असते महाराज. सूर्याला झाकून जसे टाकतात ढग, ढग सूर्याला झाकून टाकतात ना, सूर्यदर्शन होतं का ढग आले तर आभाळा होत नाही. तशी माया जीवात्मा परमात्मयो हो, जीवात्म्याच्या आणि परमात्म्याच्या मध्ये अशी बसून राहते की ती परमेश्वर देव जवळीने अंतरी हृदय असतो जनार्दन. हा हृदयातच असलेला परमेश्वर पण आम्हाला दिसू देत नाही. कोण? योगमाया. त्या योगमायेचे दोन कार्य आहेत महाराज. एक आवरण आणि विक्षेप नावाच्या दोन शक्तीला घेऊन ती काम करते आणि जीवाला परमेश्वरापर्यंत पोहोचू देत नाही. मग ती कोणाच्या अधीन आहे? ती भगवंताच्या अधीन आहे. म्हणून त्याला विनंती केली पाहिजे, भगवंता त्वदधीना या माया, ही जी तुझी अधीन असलेली माया आहे ना, हिला दूर कर आणि तुझं मूळ स्वरूप आम्हाला पाहायला मिळू दे. गोपाल कृष्ण. अनेक प्रसंग झाले, खूप दैत्य संपवले भगवंताने. विचार करायला लागला, आता आपल्याला जायचं आहे कुठे? मथुरेत जायला पाहिजे. हो, आई वडिलाला कारागृहात ठेवलंय पुन्हा या कंसाने. किती दिवस जगू द्यायचं त्याला? आज मला नाही म्हणता म्हणता 18 वर्ष लागेल. भगवंत विचार करतात, 17-18 वर्षाचे झाले भगवंत, अजून आई वडिलाला कारागृहातून सोडवू शकलो नाही. काय अर्थ आहे माझ्यासारख्या पुत्राला? मला विचार प्रणाली सुरू झाली आणि नारदाला त्यांनी लावला असेल फोन. नारद लागले कामाला. ते काय काम करतात ते पाहू, जमलं तर पाहू. आता आपण इथे राहून काही कोणाला दिलेला शब्द पाळायचा राहिला का, असं भगवंत विचार करू लागले. काय राहिलं मामा? राहिलं का काही? अरे हो, त्या कात्यायनीची आराधना करणाऱ्या गोपिकांना आपण सांगितलं होतं की एखाद्या शरद ऋतूतल्या पौर्णिमेला तुमची इच्छा पूर्ण करेल. शरद ऋतू लागलाय. अरे वा, आज पौर्णिमा. बस आज एवढी इच्छा पूर्ण करून टाकायची, गोपिकांना दिलेला शब्द पूर्ण करून टाकायचा की मथुरेत जायला मोकळे. एकदा का मथुरेत गेलो आणि त्याचा नारळ फोडला की मग माझ्या आई वडिलांना कारागृहातून मोकळं होता येईल. भगवंताला फार आई वडिलाची हौस तिकडे जाण्याची. जन्मला त्या आई वडिलाला 18 वर्षात पाहू शकलो नाही. पौर्णिमेचा दिवस काय सांगावं चाकोतकर. दाही देशात कशा फुलल्या, दाही देशात. काय झालं रे? वाणी वाणी कुमुदिनी फुलल्या, वाणी वाणी कुमुदिनी. आकाशामध्ये पूर्णांशाने चंद्र उगवलेला आहे आणि पांढरे स्वच्छ असे किरण संपूर्ण वालुकामय प्रांतामध्ये पसरलेले आहेत. वाळूचे हिरवे खडे, लाल निळे असे जे खडे असतात ते चमकायला लागलेले आहेत. आणि भगवान गोपाळकृष्ण यमुनेच्या काठावर आले. विचार करतात, आटोपले असतील का कामं? गवळणींची कामं आटोपली असतील का? माणसाची जेवण झाली तरी महिलांना जेवण करायला वेळ लागतो. एक तर मागून बसलेली असतात 10-5 जणी आणि मग काय झालं, दिवसभर ती चर्चा करत 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 करत
निवांतपणे बसायला वेळ मिळत नाही, तेव्हाच आरामशीर जेवायचं. मग सगळं पुसून पासून मग लवकर आटोपलं असेल का त्यांचं. आता 7:30 वाजले, आवरलं असेल. आणि मग काढली कमरेची बासरी, वास वेणू वाजवायला प्रारंभ केला. आज महाराज काय सांगावं, आपल्या संगीत क्षेत्रामध्ये निषाद त्याला म्हणतात ना महाराज, त्याला संस्कृतमध्ये काम बीज म्हणतात, क्लीम. आपल्याकडे जे बीज आहेत ना, ओम ऐम ह्रीम क्लीम वगैरे वगैरे, क्लीम हे कामबीज आहे महाराज. एखाद्या मंत्राचा उपयोग आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा असेल, समजा सखाराम वाली तुमच्या मनाप्रमाणे पेटी वाजवावी असं वाटत असेल तर मंत्र लिहून देतो, क्लीम लावून म्हणा, उद्या बरोबर त्याच्या हातात फरक पडेल. उदाहरण सांगितलं तर त्या क्लीम नावाच्या बीजाचा वापर करून भगवंतांनी बासरी वाजवली आणि वाजवल्याबरोबर अहो वेड्या झाल्या. दरी दारा क्या बात है. सगळ्या निघाल्या. ज्यांच्या ज्यांच्या कानावर बासुरीचे स्वर पडतात महाराज, त्या सगळ्या निघाल्या. ताहा वार्य मानावा पतिभी. आज त्यांचा वेग असा आहे की त्यांचे पती अडवू शकत नाही. भगवंताच्या बासरीचे स्वर फक्त कानावर आले हो, काय काय करत होत्या, काही लेकराला पाजत होत्या, काही सासू सासऱ्यांचे पाय दाबत होते. पाय इकडे काय हात लाव, गुरुजी इथं हात लावायला. तारी तार तारा स्वयंपाक करत होते बारीक बारीक. वा वा. कलाकारांना संधी द्यावी लागते, त्याशिवाय हात मोकळे होत नाहीत. हा स्वयंपाक करत होत्या, हाताला कणिक तशीच सारवत होत्या. शेणाचा हात तसाच आहे चालल्या. काही डोळ्यात काजळ घालत होत्या. पूर्वीची पद्धत. काही मैत्रिणी म्हणू लागल्या, कशाला घालते काय, घनश्याम नयनी आला सखे मी काजळ घालू. हो घालू नको असं सांगायचं होतं. कशाला, अगं कृष्ण डोळ्यात बसल्यानंतर वेगळं काजळ कशाला घालायचं. मग तिच्या लक्षातच राहिलं नाही आपण काजळ लावतो का पावडर लावतो. सगळं काजळ हाताला पासून. कृष्ण तन्मयताम विदुः. बस कृष्णम विदुः परम कांतम. परमात्मा आहे आणि त्याच्याशी आपल्याला एकरस व्हायचं आहे.
तशाच निघाल्या महाराज. आमच्या व्यासांनी 10 ते 12 श्लोक वापरले. नथ कुठे घालतात? नथ हा ती कानात घालायला लागल्या. आणि कानातले ते नाकात कसं जाईल कसं नाही जात तर जाऊ दे, तसेच एका कानात आहे एका कानात नाही, चालल्या तशा. काय वेग होता त्या गोपिकांचा भगवंताकडे जाण्याचा. म्हणाले पर्वतावर उगम पावलेली नदी समुद्राला भेटण्यासाठी ज्या वेगाने जाते ना, त्या वेगाने निघालेल्या आहेत, कोणी अडवू शकत नाही. अहो, त्या नदीला अडवण्याचा एखाद्या शिळेनं प्रयत्न केला, शिळा फोडून टाकते ती नदी, नाही तर वेगळी मार्ग काढते आणि पुढे जात राहते. समुद्राला भेटेपर्यंत त्या नदीला जसा कोणी आवरू शकत नाही, त्या गोपिकांचा तो प्रेमावेग होता महाराज गोपाळ कृष्णाकडे जाण्याचा. सगळ्या येऊन दाखल झाल्या. भगवंत डोळे वाजवून बासरी वाजवत होते. पण अधून मधून आपण जप करताना जसे मध्ये डोळे उघडून पाहतो की नाही, तसा पाहत होता. कोणाकडे पाहत होता? कात्यायनीचं व्रत करणाऱ्या सगळ्या आल्या का? काही अगदी वेळेवर आल्या, काही अगदी वेळेवर आल्या, पण ज्यांनी व्रत केलं त्या आल्यात का सगळ्या? म्हणून मधूनच डोळे उघडून पाहत होता. नाही, सगळे आल्यावर का? आणि मग बासरी काढून खिशात ठेवली. स्वागतम वो महाभागा आस्यताम करवाम. अरे गोपिकांनो, मी तुमचं स्वागत करतो, आपण आलात बरं झालं. पण रजन्येषा घोरतमा घोर सत्व निवेशिता. माहिती नाही तुम्हाला किती रात्र झाली? आता 8 वाजून गेलेले आहेत. इतक्या जंगलातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला, तुम्हाला सापाची विंचवाची भीती वाटली नाही? अगर रात्रीच्या वेळेला निवांत वेळेला हे सगळे प्राणी बाहेर पडतात आणि आपल्या जंगलामध्ये वाघ किती आहेत, सिंह किती आहेत, अस्वल किती आहेत, भीती वाटली नाही? आज या गोपिकांची अवस्थाच अशी होती, पण डोळ्यासमोर एकच होता. देखिला गे माये यमुनेच्या तीरी हो, देखिला गे माय, देखिला गे माय, देखिला गे माय, देखिला गे माय, देखिला. साप दिसत नाही, विंचू दिसत नाही, वाघ नाही, साप. कृष्णा, आम्हाला तूच डोळ्यात बसलेला आहे बाबा. वाघ दिसला नाही, साप दिसला नाही, विंचूर दिसला नाही, काही नाही. तुझ्याशी केव्हा आम्ही, तुझं दर्शन केव्हा होईल म्हणून इथपर्यंत आम्ही आलो. अगं पण आता तुमच्यातल्या पुष्कळ लग्न झालेले आहेत. नवऱ्याला विचारल्याशिवाय, सासूला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर रात्री 8 वाजता. पूर्वीचा काळ असा होता, एकदा तुळशी पुढे दिवा लावला ना शांतीताई, की बाहेर पडायचं नाही, लॉक, आतल्या आत बाहेरच्या बाहेर. तुम्हाला भीती वाटली नाही? सासूची, नवऱ्याची, कोणाची भीती नाही? ठीक आहे, आला, चांगला झाला. माणसाला प्रत्येकाला वाटतं की आपणही निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे. सुंदर पूर्ण अंशाने चंद्र उगवलेला आहे, वाळूमध्ये कुमुद पुष्प विकसित झालेले आहेत, नाही का, कमळ विकसित झाले. तुम्हाला ही सगळी शोभा भाव वाटला, पाहिली ना आपण? आता असं करा, प्रतियात ततो ग्रह, आपल्या आपल्या घरी जा. एवढं बोलल्याबरोबर आपोआप पाण्याचे लोट व्हायला लागले. काय वरदान दिले भगवंतांनी त्यांना माहिती नाही. पाहिजे तेव्हा नळाला पाणी येतं, आपण तोटे फिरू फिरू बेता. डोळ्यातून अश्रू जरा व्हायला, कृष्णा घरी पाठवतो. हो, पतिरेव हि नारीणाम दैवतम प्रथम. स्त्रियांनी पतीला आपला परमेश्वर मानला पाहिजे. एखाद्या वेळेला असं होतं, भागवतातले श्लोक आहेत, फार म्हणत नाही मी आपल्यापुढे, आपल्या इच्छेप्रमाणे मिळालेला नसतो, तरीही स्त्रियांनी पतीला परमेश्वरासारखंच मानलं पाहिजे. पती स्त्रीभीर नाहतव्या लोकेप्सुरभि पातकी. पातकी पती असला तरी आपल्यासाठी परमेश्वर.
तेव्हा प्रति आता तो ग्रहण तुमचे मुलं रडत असतील, गाईचं दूध झाकून ठेवलंय का? नाही रे कृष्णा, तिथंच ठेवलंय. तुझी बासरी ऐकली तसेच निघाले, जा झाकून ये. दूध सांडून टाकेल तर उद्या सासू मारेल तुला, नवरा मारेल तुला. भगवान गोपाळकृष्ण अगदी त्वेषानं बोलायला, आपल्या आपल्या घरी जा. गोपिका सगळ्या हसुसलेल्या होत्या. कृष्णा मग एक सांग, मुरली कशास्तवही करी धरिली रे, मुरली कशास्तव. निरस असुनिया तुझ प्रिय निरस असुनिया तुझ प्रिय झाली रे, मुरली कशास्त करी धरिली, मुरली कशा. गुज गोष्टी तू ही जशी करीस. अरे आम्ही प्रत्यक्ष जिवंत तुझ्यावर प्रेम करणाऱ्या गोपी इथपर्यंत आलो, आमच्याशी बोलत नाही. आणि ते वाळलेला एवढा वेळूचा तुकडा, अरे ऊस खाल्ला तर तोंडात रस तरी जातो रे, आणि तो सारखा तोंडावर. अरे ज्या आधारामृताचं प्राशन करण्यासाठी आम्ही व्याकुळ झालो ते आम्हाला देत नाही, आणि त्या वाळलेल्या वेळूला. गुज गोष्टी तू ही जशी. माणसाने कोणावर प्रेम करावं? एकांगी प्रेम वाया जात. पेपरला वाचताना एकांगी प्रेम करू नये. कृष्णा तुझं या बासरीवर एकांगी प्रेम आहे, कसं तुला सांगते म्हणा. गुज गोष्टी तू ही जशी करीस. तू हिच्या तुझ्या मनामध्ये जे भाव आहे तू त्या बासरीमध्ये सांगतो, पण ही इतकी दुष्ट आहे, तू काय बोलला सगळ्या जगाला सांगते म्हणे. अरे आमच्याशी बोल, माझ्याशी बोललं मी कोणाला सांगणार जायला सांगतो, आणि नको तिला आधारावर ठेवतो. तुझ्या आधारामृताचा प्राशनाचा योग आम्हाला येऊ दे. मैं भूली घर जाने बार, मैं भूली घर जाने बार, मैं भूली घर जाने बार. तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही जायला पाहिजे घरी, पण घरी जाण्यासाठी रस्त्यात जावं ना तर कृष्णा तिकडे तू हात उभा करून दिसतो. इकडे जा म्हणतो, तिकडे अडवतोस. जिकडे पाहावं कृष्णा आमच्या डोळ्यामध्ये तू भरलेला आहे, त्यामुळे तुला सोडून जायचं कुठे? घरी जाण्याचा मार्गच आम्हाला सापडत नाही. यांचा हा अत्यंत शुद्ध भाव पाहिला, आणि भगवान गोपाळकृष्ण त्या गोपिकांच्या समवेत क्रीडा करायला लागले. महाराज काय सांगावं त्यांचं भाग्य. आज कृष्ण एकटा आलेला होता आणि सगळ्या गोपिका होत्या. प्रत्येकीला वाटलं की माझ्याशी भगवानाने खेळलं पाहिजे. झिम्मा काय, फुगडी काय, त्याला क्रीडा, वाळूमध्ये क्रीडा, सगळीकडे क्रीडा करायला लागले भगवान गोपाळ. प्रत्येक गोपीला परमानंद झाला. पण एक गोपी अहंकारिणी होती थोडी जास्त. का कृष्ण आमच्याशी खेळणार नाही? मनातल्या मनात बोलली, का खेळू नये त्यांनी आमच्याशी? आम्ही घर सोडलं, दार सोडलं, लेकरं सोडले, बाळ सोडले, कोणासाठी? त्याच्यासाठी. मग तो आमच्याशी खेळतो तर विशेष काय? दुसरी म्हणली, अगं हा खरं म्हणजे लक्ष्मीपती आहे, आपलं काहीतरी भाग्य म्हणून आपल्याला सेवा करायला मिळते. असं दे लक्ष्मीपती, आपण सेवा केल्याशिवाय तो लक्ष्मीला सोडून आपल्याकडे आलाय का? हो. म्हणले बरंच डोकं पुढे गेलं. कोणी कुठेही बोला त्याला ऐकू जातं. कोणाला? कृष्णाला. कुठेही बोला त्याला ऐकू जातं. तो म्हणला असं आहे का? तर हा इथे. आणि भगवंत अंतर्धान पावले, एका क्षणात अंतर्धान पावले. अहो वेड्या झाल्या सगळ्या गोपिका. का इकडे गेला का, तिकडे गेला का, तिकडे गेला का? आपल्यापैकी सगळ्या इथेच आहेत का? एखादीला घेऊन गेला कुठे? सगळ्यांना एकमेकाला पाहतात, सगळ्या इथंच आहे. कृष्ण गेला कुठे? कुणी सांगा ना, कुणी सांगा, कुणी सांगा ना, सांगा ना, कुणी सांगा. माझा कृष्ण पाहिजे, माझा कृष्ण.
कृष्ण पाल. महाराज कोणाकोणाला विचारत होत्या. एखादा वाघ चालणार आहे, ओ वाघोबा दादा आमचा कृष्ण पाहिला. वाघ वाघाच्या रूपात दिसतच नाही, कृष्णच दिसतोय. कदंब वृक्ष का, आम्र वृक्ष काय, कवटाळून अरे अरे तू वृक्ष निघाला, माझा कृष्ण पाहिलाय का, माझा कृष्ण पाहिलाय का. इतक्या वेळा झाल्या महाराज. कृष्ण केलं काही केलं दिसत नाही. शेवटी कृष्णाने ज्या ज्या लीला केल्या ते लीला करू लागल्या. एक पूतना झाली, एक कृष्ण झाली, तिच्या छातीवर बसली. असा अशी पूतना मारली, असा तृणावर्त मारला, असा आघासूर मारला. मध्यरात्र संपून गेली. मध्यरात्र संपून गेली. कृष्ण काही केलं सापडत नाही, काय करावं. शेवटी सगळ्या थकून गेल्या. किती अभिलाषेने आलो, आपल्याला वाटलं आपल्याशी खरं बोललं असेल, आपल्याला मनाला आपल्या तृप्त करून टाकेल, पण तो अंतर्धान पावला. कोणाकडून तरी त्याचा अपमान झाला असला पाहिजे. मनाप्रमाणे जर वागत असले तर लोक घर सोडतात का, भागवताला तरी जातात का. घरातल्या माणसाची फार गोड राहू नये. कधीतरी वाटलं पाहिजे आरतीला जा, उपासनेला जा, जपाला जा, 3 दिवस तरी जा. त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घर घर काय करता, घरडा लागेपर्यंत. शेवटी काही गोपी होत्या, अधिकारी होत्या, त्या म्हणाले हे बघा, एकदा कृष्णाचा नारदाचा संवाद चालला होता. नारदाला काय गरज पडली काय, तो म्हणला कृष्णा एखाद्या वेळेला जर इमर्जन्सी कॉल करायचा असेल तुला तर काही असेल तर मला सांग ना, पत्ता गीता की तू कुठे नसला तरी इथे असतो असा एखादा पत्ता आहे. म्हणले हो, लिहून घे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ. मग मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, तत्र तिष्ठामि नारद. नारदा मी तिथे असतो, जिथे माझे एकत्र येऊन भक्त गान करतात ना, तिथे मी असतो. हे बघा, त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं म्हणाले आपण सगळ्याजणी एकत्र येऊ आणि त्या भगवंताला प्रेमाने बोलू. बहुतेक येईल, बहुतेक येईल. सामुदायिक गायनामध्ये हा एक फायदा आहे. शेकडो भक्तामध्ये एखादा तरी आर्त भक्त असतो आणि तितक्यासाठी यावं लागतं. एकाच्या निमित्ताने येतो पण अनाधिकारी लोकांचा सुद्धा फायदा होऊन जातो. सगळे बसा, एकत्र मन लावून भजन करू आपण. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, जय 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 गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. सुंदर भजन चाललंय. पण एक कृष्णाची आवडती गोपी आहे. ती म्हणली हे बघा, मी एक प्रार्थना स्तोत्र केलं, तुम्ही म्हणू लागता का मागून. माझी अशी पूर्ण कल्पना आहे की इतक्या भावपूर्ण अवस्थेत मी रचलेला आहे की ते ऐकल्यावर तो आलाच पाहिजे. जयति तेधिकं जन्मला व्रजहार. याला गोपीगीत म्हणतात महाराज. 14 श्लोकांचं गीत आहे, अति सुंदर गीत आहे. त्याचे अनुष्ठान जरी केले ना तर भगवंताचं स्वप्नात तरी दर्शन झालं पाहिजे, इतका अधिकार या गीताचा आहे. जयति तेधिकं जन्मला व्रजहार, श्रयत इंदिरा शश्वदत्रहि, श्रयत इंदिरा शश्वदत्रहि, जयति तेधिकं. शरदुदाशये साधु जात कृत,
सुंदर श्लोक आहे. कृष्णा जयती ते अधिकम जन्मना. अरे तू या ब्रजनगरी जन्माला आला आणि आमचं सगळ्यांचं भाग्य उदयाला आलं. मग एक मजली घर होते कृष्णा, तू आल्यापासून 2-2 मजली घरं झाले. बघ काय सगळे सुखी समाधानाने आनंदाने आम्ही राहतो. अरे तू म्हणजे कोण आहेस? श्रयत इंदिरा शाश्वतत्री, याच्या पायाच्या पाशी प्रत्यक्ष भूदेवी श्रीदेवी महालक्ष्मी निवास करते असं तू आहे. तुला आमची गरज नाही, पण आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही ही पंचायत. कृष्णा तू केवळ यशोदेचा पुत्र आहे म्हणून, नंदनंदन आहे म्हणून, दिसायला चांगला आहेस म्हणून, वागतो चांगला म्हणून, गोड बोलतो म्हणून, बासरी वाजवतो म्हणून आम्ही शरण आलेलो नाही. तुझं कार्य पाहिलंय. अरे जो कालियाचं दमन करू शकतो, पुतळेच्या स्तनातलं विष प्राशन करू शकतो, तृणावतासारखे दैत्य संपवून टाकू शकतो, गोवर्धनासारखा पर्वत 7 दिवस पर्यंत आपल्या मस्तकावर धरून करू शकतो, 12 कोस अग्नी प्राशन करू शकतो, विष जलाप्ययात व्याल राक्षसा वैद्युतानला इच्छिता. अनेक संकटातून तू आम्हाला वाचवलेला असल्यामुळे आम्ही तुला शरण आलेलो आहे. कृष्णा आमची चूक झाली असेल त्यावर क्षमा कर, पण आम्हाला दर्शन दे बाबा. तू कबूल केलं होतं म्हणून कृष्णा तुला खरं सांगतो, आतापर्यंत आमच्या जीवनात किती पौर्णिमा आल्या रे, किती पौर्णिमा आल्या. आम्ही वेड्यासारखे घर सोडून इथे आलो का? किती शरद ऋतू येऊन गेले, आम्ही गेली वेड्यासारखे घर सोडून आलो का? पण तू सांगितलं होतं की शरद ऋतूतल्या पौर्णिमेला मी बासरी वाजवेल, त्या दिवशी या. आज शरद ऋतू, आज पौर्णिमा, आणि तू बासरी वाजवली, आम्ही आलो. काही चूक आहे? मग नको देवरा अंत आता पाहू, नको देवरा प्राण हा सर्वथा, प्राण सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे रे, नको देवरा अंदाजा पाहू, नको देवरा अंत आता पाहू, नको 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 देव राया. अंतःकरणापासून आत्मसमर्पण केलेलं पाहिलं भगवंताने. कोणी? या गोपिकाने. आणि उपस्थित झाले गोपाल कृष्ण भगवान. पाहिल्याबरोबर काय परमानंद झाला. अरे कृष्णा आला की वाटलंच होतं एवढी प्रार्थना केल्यावर, बाबा आता तरी सोडून जाऊ नको, वर काम आहे. आणि भगवान गोपाल कृष्णाने काय केलं, त्यांच्या नेत्रातलं प्रेम पाहिलं, त्यांचा तो चेहरा पाहिला, आणि एका अत्युच्च कोटीच्या भक्ताची अवस्था प्रत्येक गोपीमध्ये उत्पन्न झालेली आहे. विरहाशिवाय प्रेम नाही महाराज. लग्न व्हायच्या आधी मुलगी घरातच असते, ऐकलं नाही तर 2 घसाडे देते आई. पण एकदा लग्न होऊन आली ना, अगं जाऊ दे 4 दिवसासाठी आली, झोपू दे थोड्या वेळ. विरहामध्ये प्रेम आहे का? 4 दिवसासाठी पुन्हा जाणार आहे ना, मग तिला कोण झोपू दिली त्या उशिरापर्यंत? त्या प्रेमभावामुळे यांच्यामध्ये विरहिणीचं प्रेम निर्माण झालं. कोणामध्ये? गोपिकांमध्ये. ते भगवंताने पाहिलं, भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले, आणि काय प्रत्येक गोपिकेशी खेळायची इच्छा प्रदर्शित केली भगवंतानी. गोपी किती, कृष्ण किती, एक. या गोपीशी रममान व्हावं तर तिला वाईट वाटेल, तिला रममान व्हावं, पण सगळ्या प्रेमाने अत्यंत उत्कट अवस्थेला पोहोचलेल्या आहेत. आता यांचा अंत पाहायचा नाही, म्हणून जेवढ्या गोपी होत्या चाकोतकर तेवढे कृष्णाने रूप धारण केले. वाईट वाटायचं काही कारण नाही, खोटं मानायचं काही कारण नाही. जर गाई झाला, सकाळी आपण ऐकलं ना, गाई झाला, वासरं झाला, गोप बनला,
तर त्याला तितके रूप धारण करता येत नव्हते का? तितके रूप घेतले महाराज आणि त्या गोपिकांशी खेळू लागला. गोविंद बोलो हरी, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल, जय राधार मन है, गोपाल कृष्ण भगवान. आता अगदी मनापासून भगवंत त्यांच्याशी समरस झाला. कसा? तृण अग्नी मिळे समरस झाले तसा. वेगळेपणाने काही नाही. प्रत्येक गोपीला पूर्ण समाधान. रासक्रीडेला सांगायला फार उच्च कोटीचा अधिकारी संत लागतो. आपल्यासारख्याने रासक्रीडेला सांगत नाही. फक्त एकच सांगावं की त्या गोपिकांना त्यांना अपेक्षित असणारं सगळं प्रेम भगवंतांनी समर्पित केलं. जेव्हा भगवंत अतिशय प्रेमाने रंगून नाचू लागला ना, यांनी जाऊन सांगितले त्याला. आता अशा गोष्टी कशाला सांगायच्या वर जाऊन? याला दमच पडत नाही. तिथून इंद्र आला. म्हणले तिथं कोणी साथीदार आहे का? नाही, मी येतो. इंद्र वादीन मृदंग. आणि मग काय सांगा महाराज आपल्याला, इंद्र स्वतः मृदंग वाजवायला आला आणि त्या गोपिकांच्या रासक्रीडेमध्ये अजूनच वेगळा रंग भरला. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. महाराज असं म्हणतात, जवळपास ती 6 महिन्याची रात्र झाली. इतक्या वेळ खेळवत राहिला. त्याला सांगितलं होतं तृप्त करून टाकेल. कृष्णाच्या लक्षात आलं, अरे किती वाढले. आता घरी जायची वेळ आली. गोपिकांच्या बाबतीत सांगतो, आता घरी जायची वेळ आली ना. सूर्य रात्री आल्या, सकाळी तरी सासवा उठायच्या आत घरी जा. प्रभात काली सुवासिनी कुणी सडा शिंपिती मृदुल करा. पंच उषक्काल होण्याची वेळ आली. मंदिरातून घंटानाद व्हायला लागलेला आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातून भूपालीचे स्वर ऐकू यायला लागलेले आहेत. सवाष्णी आपल्या घरापुढे सडे संमार्जन करण्यासाठी आवाज यायला लागलाय. प्रति आता घरी जा. आपल्या गोपिकांनो आपल्या घरी जा. आता हरे कृष्णा, काय सांगावं तुला. आता घरी जायची वेळ संपली. आता एकच कर, आमच्या मस्तकावर हात ठेव, पाठवून दे मला. आता नाही घरात जायचं. तुला लेकरा बाळामध्ये, सासू सासऱ्यामध्ये नाही ना. कृष्णा, हे मन तुला अर्पण केलंय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार चतुष्टय तुला अर्पण केलंय. आता पुन्हा घरात जायचं नाही. नाही, मी सांगतो तसं करा. आपल्या घरी जा. कृष्ण, काय जायचं घरी? सांगितलं की 6:30 वाजता कथा संपणार. आणि जर 7 वाजता घरी आलो, हातात काठी घेऊन उभा असतो. सासूबाई असतातच आतल्या खोलीमध्ये. आली का ती येणारच नाही, हिंडकावळी. आणि कृष्णा, अर्ध रात्र जर तुझ्या बरोबर काढली, आता घरी घेतील का आम्हाला कोणी? कशाला आमचं हसं करतो, सगळ्या जगात प्रदर्शन करतो. उद्या फोटो पेपरला आमचेच येतील, कोणाचे नाही येणार. अगं, तुम्ही माझी सेवा केली म्हणजे कृष्णाची केली का परमात्म्याची केली? परमात्मा म्हणून जर सेवा केली असेल तर तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही. सगळ्यांना तुम्ही पूज्य, आदरणीय, वंदनीय अशा व्हाल. तुमचं नाम घेतल्याशिवाय माझी कथा संपणार नाही. कोणाकोणाला अभिवचन दिले. आणि पहा, कुठलंही भागवत रासक्रीडेशिवाय संपवता येत नाही. माझी आज्ञा समजा. आपल्या घरी जा. हे पहा, माझ्या स्मरणात जा आणि पहा काय होतं ते. स्मरणाचा प्रताप काय असतो पहा. आपण घरी जाऊ. कृष्णाय वासुदेवाय गोपाल कृष्ण
कृष्णाला सोडून जावं वाटत नाही हो, इतकं प्रेम कृष्णाविषयी आहे. पण नाईला ते त्याच्या आज्ञेत राहावं लागतं. प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, कृष्णा सांभाळ बरं बाबा, हा सांगायचं कामच नाही, तुम्ही जा आपल्या आपल्या घरी, पण नामस्मरण करीत जा. अच्युतम केशवम राम नाम श्रीरम गोपिका वल्लभम रामचंद्रम भजे अच्युतम. आपल्या आपल्या घरी येऊन पाहतात, सकाळी 4 वाजेपासून उठणारी सासू मस्त पडलेली, सगळ्यांना शांत झोपा लागलेले, अजून कसे झोपलेले, त्याने झोपवलं आणि त्याच्या मनात आल्याशिवाय उठणार पण नाहीत. अहो, आपण रात्री झोपतो आणि उठतो कोणाच्या सत्तेनं? त्याच्या सत्तेनं. सगळ्या गोपिका आपल्या आपल्या घरी आल्या आणि आपण राहिलेले कामं करून टाकावे म्हणून स्वयंपाकघरात गेल्या. सारवायचं राहिलं ना, जाऊन पाहता तर स्वयंपाकघर सारवलेलं. दुधाची चरबी तशीच होती, तापवून झाकून ठेवल्या गेली. लेकर जसे झोपले होते या अंगावरचे त्या अंगावर सुद्धा झाले नाही. दुसरे स्वर चालले, दुसरं यायला डोक्यात त्याला. सगळीकडे शांत वातावरण आहे. आजूबाजूचे रिकामचोट लोक नेहमी अंगणात उभे असतात. कोण केव्हा आलं, कुठे गेलं, काय नाही, त्यांच्या मग एवढा धंदा. काकडारती नाही, शेजारती नाही, धुपारती नाही, जेवणारती नाही, काही नाही. कोण कुठे गेलं, कुठे आलं, याचा टांगा कुठे थांबला, त्याच्या घरी पाहुणे कोण आले, यांचा साखरपुडा आहे का, त्यांच्या मुलीचं जमलं का, तुझं कोण पोट दुखतं, जमू दे ना. पण नाही, असे काही लोक असतात. पण तेही आज शांत झोपलेले आहेत महाराज. हा, आपल्या आपल्या घरात गेल्या, कामं करायला लागल्या आणि जेव्हा यमुनेच्या काठावर जमा झाल्या, काय गं तुझ्या घरी कसं होतं, काही नाही, सगळं वातावरण शांत. अगं माझ्या भाकरी अर्ध्या राहिल्या होत्या, तसेच तो उंडा होता पडले, भाकरी केल्या गेल्या, झाकून ठेवल्या गेल्या, दूध तापवल्या गेलं. कोणी केलं? कृष्णम वंदे. भगवंत म्हणतो तुम्ही माझं होऊन पहा, मला प्रेम अर्पण करा, मी तुमच्या घरी दास्य भावाने राहील. जसे आपले महाराज म्हणतात ना की मी सांगितलेलं नामस्मरण करा, मी तुमच्या दारात, म्हणले की नाही, कृष्णाचंच म्हणणं आहे त्यांचं. या गोपिकांचे सगळे राहिलेले काम, श्वासवांचे पाय दाबायचं काम त्यांनी केलं जाऊ, त्या भाग्यवान नव्हत्या. पण या गोपी कृष्णार्पण रीतीने राहत होत्या. जे करायचं ते कृष्णार्पण, जे करायचं ते कृष्णार्पण. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती, एरवी आमच्या भगवद्गीतेत काय सांगितलं, यत करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तत्कुरुष्व मदर्पणम. अरे तू काही कर पण मला अर्पण कर. तुम्ही मागे पुढे तुझ्या उभे, मागे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा माझ्या पुढे देव उभा पाहत आहे, मागे उभा मंगे. हा अनुभव येईल तुम्हाला. आचार्य म्हणाले राजा परीक्षित अशा रीतीने गोपिकांना दिलेलं अभिवचन पूर्ण झालं. आज भगवंत सुद्धा आनंदात, समाधानी, शांत आहे. ज्यांनी मला इतकं तन मन सगळं अर्पण केलेलं, त्यांना मी किती प्रसन्न ठेवू यासाठी भगवंत वेडा होतो. भगवंत वेडा होतो महाराज. आज मी यांना तृप्त करू शकलो, आता यांना या जगामध्ये काही मिळवायची इच्छाच राहणार नाही, असं तृप्त करून टाकलंय. आता तिकडे जायला पाहिजे. आदेश दिला होता. गेले कंसाकडे ते महाराज. हा, काय कंसा कस काय चाललं? आनंदात आहे. अरे काय आनंदात आहे, तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी पाहिला नाही. नारद म्हणाले महाराज मला मूर्ख आहेस तू,
100%. कसं काय? अरे माणूस जो स्वतःच्या संरक्षणामध्ये कमी पडतो त्याला शहाणा म्हणतात का? अरे एवढे बलाढ्य नेते तुझ्याजवळ, चाणूर आहे, मुष्टिक आहे, शल आहे, तोषल आहे, कुवळ्यापीठ नावाचा हत्ती आहे, इतके बलाढ्य दैत्य पालतो, पोसतो, त्यांना 1-1 क्विंटल काजू किसमिस दर महिन्याला पाठवतो. कशाला पोसतो? इतके असून जर तुझा शत्रू आज 18 वर्षाचा झाला, माहिती आहे तुला? काय म्हणले नारदा? शत्रू तुझा 18 वर्षाचा झाला. कोण आहे तो? मी काय तुझ्या गुप्तहेर खात्याचा माणूस आहे का? मला काही पगार देतो? 5वा वेतन आयोग नाही, 6वा वेतन आयोग नाही, आणि तुला सांगू फुकटच्या फाक. नारदा असं काय करता सांगाल? अरे तुझा विश्वास बसणार नाही. नारदा सांगा कोण आहे तो? आत्ता संपवून टाकतो. तू नाही संपवू शकत त्याला. आहे कोण असं? तो आहे वसुदेव नंदन. काय म्हणाला? वसुदेवाचे 6 लेकर आपटून मारले, 7वा माझ्या भीतीने गर्भ चिरून गेला, आणि 8वी मुलगी झाली, ती आभाळात गेली. अरे 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 कंसा, तू या आकाशवाणीवर काही भरोसा ठेवू नको. आधी एक सांगते आणि 10 मिनिटांना सांगते की क्षमा करा, हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात दाखवण्यात. रुकावट केली आहे, खेद आहे. तू तिच्या काय भरोशावर बसला? अरे तुला काही लक्षच नाही कुठं, खाणं पिणं एवढंच माहिती आहे तुला. अरे तो वेळेपुरता बाहेर आला. कोण? वसुदेव. आपल्या बाळाला घेऊन गोकुळात गेला, गोकुळातल्या यशोदेजवळ दिला, आणि यशोदेला झालेली मुलगी आणली, ती देवकीजवळ दिली. कोणी केलं? वसुदेवानं. अहो मी तर इतका सात्विक समजत होतो. कशाचा सात्विक आला? असं का? आणि पुन्हा कारागृहात येऊन बसला. तुला वाटलं माझे भाऊजी कारागृहात? तुझे भाऊजी? नारदा बरं केलं सांगितलं. आता जातो, कमरेची कटार काढतो, तुकडे करतो. मूर्खपणा करू नको. तू वसुदेवाला मारण्यासाठी निघाला एवढं जरी त्याला समजलं, छत फाडून इथे येईल, तुझ्या उरावर बसेल, तुकडे करून टाकेल तुझ्या मस्तकाचे. संपायचं का तुला? मी करू तरी काय? मी सांगतो तेवढं कर. अरे श्वेके गेहे कुक्कुरोपी तावत चंडो भवती. म्हणजे स्वतःच्या गल्लीतलं कुत्र स्वतःच्या घरी गल्लीत काय आवाज काढतं महाराज. आणि गाडीबरोबर दुसऱ्याच्या गल्लीत जाऊ द्या, शेपूट जिथल्या तिथं ठेवतं की का? त्याची ताकद दुसरीकडे चालत नाही. तसं कृष्णाचं आहे. त्याचं नाव कृष्ण आहे. तो यशोदेच्या घरी वाढतो. आणि काय काय पराक्रम केले माहिती आहे तुला? म्हणजे नावच माहिती नव्हतं, तो पराक्रम कसा माहिती? तू पुतळा पाठवली, वापस आली का? तृणावर तर पाठवलं, वापस आला. व्यवासूर, प्रलंबासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर, अरे कोणी आलं का वापस? सगळा चिखल करून टाकला त्याने. आणि यापुढे सुद्धा तू जिथे ज्यांना ज्यांना पाठवशील ते परत येणार नाही. मग मी करू काय? त्याला इथे घेऊन घे. म्हणजे कसं आणायचं? अरे काय कंसा राज्य कारभार करतो का काय करतो? माझ्यासारख्या एका भिक्षुकाला विचारतो? नारदा सांगा ना तुम्ही. मी सांगतो म्हणाले. ऐक, हिवाळा लागलाय म्हणले. हो, टुर्नामेंट्सचे दिवस आहेत ना. मग आता असं कर, हिवाळा लागलाय ना, रंगमल्लोत्सव साजरा करायचा ठरव, आणि सगळ्या प्रकारच्या मल्लांना इथे बोलाव, आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीकृष्ण बलरामाच्या हाताने ठेव. अरे तुझ्याजवळ कोलियापीठ नावाचा हत्ती आहे, दारात उभा करावा, आणि कृष्ण आलं की त्या माहुताला सांगावं, रगडून टाक त्याला. झालं, काम संपेल. तिथून राहिला तर चाणूर आहे, मुष्टिक आहे, शल आहे, तोषल आहे, एवढे बलाढ्य ते पोचलेस रे तू. त्यांचा उपयोग घे, तुला काही करायचं काम नाही. एकदा का या दैत्यांच्या हातून त्या कृष्णाचं मग काय, तुझा सासरा काय त्याचं नाव, जरासंध, मग आनंद आहे. मग तुला जगाच्या पाठीवर कोणती भीती राहिली नाही. पाय वा, माझं काम आहे तुला सांगायचं, तुला काय करायचं ते कर. गेले निघून. याला झोप येईल का? 18 वर्षाचा झाला, आपल्याला पत्ता नाही आलो. कसा झाला असेल, कसा गेला असेल.
म्हणले गतम न शोचा, झालं ते झालं. पण आजच्या आज आपल्याला व्यवस्था करावं लागेल. बोलावलं हो, मध्यरात्र झाली होती या सगळ्या गोष्टीला. बोलावलं कोणाला? अक्रूर. सुवर्णाच्या पत्राने जडवलेला रथ देतो. सकाळी निघायचं, दुपारपर्यंत जातात. कुठे? नंदबाबाच्या गोकुळामध्ये. आणि तिथे जाऊन माझा निरोप सांगायचा आणि कृष्णाला घेऊन इथे यायचं. वाटलं तर एक दिवस थांबा, त्यांचा विश्वास संपादन करा. तसे पाठवणार नाहीत नंदबाबा यशोदा. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी किती क्रूर आहे, दुष्ट आहे, चांडाळ आहे, कृतज्ञ आहे, जा आहे तो माहिती आहे त्यांना. ते पाठवणार नाही. पण तुम्ही गेलात तरच पाठवेल. तुमचं कसं आहे, वसुदेव देवकीचं तुमच्यावर प्रेम आहे, माझंही तुमच्यावर प्रेम आहे, आणि नंदबाबा यशोदेचं प्रेम आहे. असाच मनुष्य कृष्णाला आणू शकेल. इतर कोणालाही पाठवलं तर कृष्ण येणार नाही, नंदबाबा पाठवणार नाही. एवढं माझं काम करा. असा सत्कार करील. म्हणले देवा, सत्कार काय करता? मंत्रीच आहे, तुम्ही सांगेल ते करावं लागतं. बिल खात्याचं असलो तरी चालतं, पण मंत्री आहे ना आपला. निघतो बरं का. रात्री घरी आला, आपल्या पत्नीला सांगितलं की बघ, मी उद्या कृष्णाला आणणार. पण तुला सांगून, तुला माहिती नाही कृष्ण कोण आहे? हो, नारद आले होते ना परवा, त्यांनी सगळं सांगितलं. त्यांनी पुतना मारली, तृणावर्त मारला, गोवर्धन पर्वत माहिती आहे ना. मग त्याला मी आणतो बरं का. सुंदर स्वागताची तयारी कर. पायगड्या टाक्यासाठी सुंदर एखादा मखमलीचं गालीचे काढून ठेव. गरम पाणी, थंड पाणी, काय आवडतात ते सगळे पदार्थ करून ठेव. आज मी आणलं ना, रात्री सुंदर त्याला मंगल स्नान घालू आपण. अगं रस्त्याने खूप धूळ आहे, रथावर बसून धूळ लागते अंगाला, स्वच्छ धुवून काढू. पोशाख तयार करून ठेव, स्नान घालू, रात्रभर त्याचे पाय दाबू. अगं पुन्हा ही संधी मिळते न मिळते सांगता येत नाही. कंसाने त्याला संपवण्यासाठी इथं बोलावलं आहे, पण खरं म्हणजे कंसच संपणार आहे. बघ, आपल्या बायकोला अक्रूर सांगतो. तो पतंग नावाचा किडा असतो ना, तो दिवा विझवण्यासाठी झडप मारतो, दिवा विझत नाही, हात जळून जातो. तशी कंसाची अवस्था होणार आहे. पण एकदा का कृष्ण यदुपती बनला, मथुराधीश बनला, द्वारकाधीश बनला, की आपल्यासारख्याच्या घरी पुन्हा येईल का नाही सांगता येत नाही. आज मी आपल्या घरी आणतो, खूप सेवा करू रात्रभर, आणि मग एकदा का सम्रांगणात गेला की तो काय लीला करतो ते आपण पाहू. बायकोला सगळं समजावून सांगितलं. रथावर बसला आणि रथ मथुरेकडे निघाला. महाराज, आता मथुरेच्या प्रवासासाठी आज मला वाटतं त्याला आता सकाळच्या 9 वाजेपर्यंत वेळ द्यावा. काय होईल? कालही आपण 7:30 वाजवले, आणि आज जर जास्त वेळ केला तर उद्या कोणी येणार नाही, तुम्हाला मलाच बसावं. यानंतर बोलो राधे श्याम श्याम बोलो, बोलो राधे श्याम श्याम बोलो सीता राम राम. बोलो राधे श्याम श्याम बोलो सीता राम राम. बोलो राधे श्याम श्याम बोलो श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय. श्री राम जय राम जय जय राम. बोला श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
राम जय राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय गोपाल कृष्ण भगवान जय हो जय श्री. आपण म्हणावी म्हणजे सगळे रेकॉर्ड. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. जय हो जय श्री भगवंता वेद तरुचे मधुर फळ क्वातुरसे आत्मा राम मुनी सेवुनी झाले जनसु पहा परवणी आली आवली ती अघहरणी भव जल तरणी ती पतिता. जय हो जय श्री. येथे व्यासांची वाणी सार्थक शास्त्र पुराणे परम प्रेमामृत जननी सहज सेविता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. जय हो जय श्री. गमते जणू मानस तीर्थ निर्मल भक्ति विहरे हरिहंस चित्त लोक सुखमळे संत द्विज कुळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता. जय हो भागवता अपार महिमा वदवेना कोणासा प्राणची कीर्तन कारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा तमहरता आरती करू तुझ. जय हो
विठ्ठल भेहा अनन्य होता खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करो जय हो जय आरती हो आरती करो तुझ जय हो आरती करो तुझ कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी गोपाल जगत जीवन मंजुळ वाजवी वेणू नट नाट रंग झाचा प्रिय गोपिकार म्हणू आरती मनोभावे गोपाल कृष्णाची मंगले गाती गोपी निज सुख प्राप्तीची आरती मनोभावे सुगंध अक्षतेचा मळवट रेखिला मृगनाभ लेप अंगी पीतांबर झळकला पहावया गोपी राजा समुदाय झाला आरती मनोभावे जय जया वेद गर्जे भाव सफल झाला आनंद साठवेना गोपी आणि गोपाळा वेधली दास्य वर्णे ऐशी माधवी लीला आरती मनोभावे विनवितो दास एक एका जनार्दनी एक देखिली कृष्ण मूर्ती मयूर पुच्छ मुगुट अंतरी पाहोनिया बहु पावलो सुख आरती मनोभावे गोपाल कृष्णाची मंगले गाती गोपी निज सुख प्राप्तीची आरती मनोभावे जय जय आरती नमितो तव पदी संहरी माया मिलिव अद्वैत सारा जय जय आरती सद्गुरु राया नमितो तव पदी परम परात्पर शतमुख स्तविता मंडली वाणी जगत जीवन प्रभु मंगल धामा नाम रूपातीत तू अभिरामा अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम जय 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 हरे राम जय जय हरे राम गोपाल कृष्ण भगवान की सदा सदा सर्वदा योग तुझा तुझे उपेक्षु नको गुणवंता वसुदेव सुतं देवं
हंस चाणूरमर्दनम् कृष्णाय वासुदेवाय हरये जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु साक्षात परब्रह्म सद्गुरुनाथ महाराज की